हैदराबाद गॅझेट म्हणजे नेमकं काय आणि तो मराठा आरक्षणाशी कसं संबंधित आहे आणि त्याचा ओबीसी आरक्षणावर काही परिणाम होईल का? हैदराबाद गॅझेट हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. ही एक राजपत्रित नोंद आहे जी जुन्या हैदराबाद संस्थानात म्हणजे सध्याच्या मराठवाडा भागात तयार झाली होती. या गॅझेटमध्ये काही जातींना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून मागास मानलं गेलं होतं. या काळात हैदराबाद राज्याच्या कायद्यानुसार काही जातींची नोंद मागासवर्गीय म्हणून झाली होती आणि याच हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजातील काही गट, विशेषतः मराठवाड्यातील मराठा यांचा कुणबी असा उल्लेख केला गेला होता. आणि कुणबी ही जात महाराष्ट्रात ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गात मोडते. याच गॅझेटच्या आधारे फडणवीस सरकारने ज्यांच्या नोंदी सापडतील अशा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR काढला आहे. म्हणजेच सरसकट सगळ्या मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण न देता ठराविक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीच्या 27% कोट्यामधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचा ओबीसी आरक्षणावर काही परिणाम होईल का? तर उत्तर आहे हो. ओबीसीमध्ये आधीच 261 मागास जातींचा समावेश आहे. आता त्यामध्ये कुणबी ह्या नवीन जातीचा समावेश होईल आणि त्यांना देखील ओबीसी आरक्षण लागू होईल. सरकारच्या ह्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज न्यायालयात दाद मागू शकतात का? तर उत्तर आहे हो. जर शासनाने जारी केलेला आदेश GR घटनाबाह्य, कायद्याच्या विरोधात अथवा नागरिकांच्या हक्कांवर परिणाम करणारा असेल तर त्याला हायकोर्ट किंवा थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, जर महाराष्ट्र सरकारने लागू केलेला हैदराबाद गॅझेट कोणत्या तरी जातीला ओबीसी आरक्षणात घेऊन येतो आणि त्यामुळे इतर समाजाचे आरक्षण कमी होते, तर त्या समाजातील व्यक्ती किंवा संघटना न्यायालयात केस दाखल करू शकते. अशा प्रकारची याचिका सहसा रिट पिटिशन म्हणून दाखल केली जाते. आता ह्या लढाईमध्ये सरकारला कुणबी हे मागास आहेत आणि त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळायला हवे हे सिद्ध करावे लागेल. आणि ओबीसी समाजाला इतर जातींचा समावेश ओबीसी मध्ये केल्यामुळे ओबीसी मधल्या इतर समाजाचे आरक्षण कमी होऊन त्यांच्यावर अन्याय होत आहे हे सिद्ध करावे लागेल. शेवटी ही लढाई आता न्यायप्रविष्ट होईल आणि येणाऱ्या काळामध्ये समजेल की कुणबी समाजाला खरंच आरक्षण मिळाले का नाही.